एप्रिल महिन्यात विदर्भासह मध्य भारतात देखील उष्णतेची लाट आली आहे। उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून अमरावती जिल्ह्याला देखील याचा फटका बसलाय। अमरावती जिल्ह्यात पारा 42 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान राहत असून शेतीच्या कामावर देखील याचा परिणाम होतोय। एप्रिल महिन्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे। त्यामुळे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि वाढत्या तापमानाचा शहरी भागासह ग्रामीण भागाला देखील बसत आहे। रब्बी हंगाम जवळपास संपून गहू, हरभरा, तूर, करडी, तीळ आणि इतर पिकांची काढणी जवळपास आटोपलेली आहे। ही पिकं काढणीनंतर परिसरातील शेत शिवारातून आगामी खरीप हंगामासाठी तयारी करणं सुरू झालंय। मात्र वाढत्या तापमानानं शेती कामांवर देखील परिणाम होत आहे। तर शहरी भागात दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे गुरुवारी नोंदवण्यात आलेल्या कमाल तापमानात अमरावती जिल्हा हा विदर्भातून सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा ठरला। गुरुवारी अमरावतीचं कमाल तापमान 44.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। तर त्यापाठोपाठ अकोल्यात 44.3 आणि वर्धा जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आलं। तर नागपुरात 43.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। विशेष म्हणजे विदर्भातील सर्व जिल्ह्यांनी कमाल तापमानाची 40 ओलांडल्याची आकडेवारी गुरुवारी नोंदवण्यात आली।